नमस्कार. तुम्हालाही अशा कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग शिकायची आहे? चला तर. आज आपण पाहूया कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग. कटोरी ब्लाऊजची कटिंग महत्त्वाची असते. याच पेपर कटिंगला फर्मा म्हणतात. जर फर्मा काढणे आपल्याला आला तर आपण कोणत्याही प्रकारची कटोरी ब्लाऊज शिवू शकतो. तर आता आपण कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग करू. मी 34 इंच चेस्ट असलेले ब्लाऊज कटिंग करत आहे. माझ्याकडे असलेल्या ब्लाऊजची लेंथ 14 इंच आहे. तर आपण समोरील फ्रंटची कटिंग करताना लेंथ प्लस 1 इंच घेणे आवश्यक आहे. कारण ही आहे 1 इंच म्हणजे शिलाई मार्जिन. चेस्ट 9 प्लस 1 इंच 1 इंच कंपल्सरी, कारण ही पण शिलाई मार्जिन आहे. त्या अगोदर आपण सर्व लाईन ड्रॉ करून घेऊ. ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतलं असल्यास शोल्डरसाठी 1 सेंटीमीटर शिलाई मार्जिन घेऊ. कंपल्सरी असते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला ब्लाऊजचे वेगवेगळे डिझाईन पाहायला मिळतील. तर मी इथं घेतलेला आहे 2.5चा गळा आणि शोल्डर 5 इंच. उभा गळा आहे 5 इंच. गळा घेताना नेहमी आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा. त्यानंतर आर्महोलचे मेजरमेंट प्रत्येकाचे हे वेगळे असते, तेव्हा मोजूनच आर्महोलचे मेजरमेंट घ्यायचे. मी इथे 6 इंच घेतलेलं आहे. यात कमी जास्त काहीही करायचे नसते. आणि समोरचा फ्रंट आहे म्हणून 1 इंच आर्महोलसाठी टाकायचे. त्यानंतर क्रॉसपट्टी समोर गळ्याजवळ 5 इंच आणि कमरेजवळ 3 इंच घ्यायचे. सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. अशा प्रकारे क्रॉसपट्टीला सरळ रेष घेऊन थोडा गोलाकार द्यायचा असते. अगदी सोप्या पद्धतीने आता मी तुम्हाला कटोरी ड्रॉ करणे सांगणार आहे. तर कटोरीचे मेजरमेंट घेतलेले आहे. माझे 5 इंच आहे. 5 इंचवर ड्रॉ करताना आतल्या बाजूने 1 इंच घेऊन आर्महोलला गोलाकार द्यायचा. त्यानंतर गळ्याला पण आपण गोलाकार देऊन देऊ. गळा आपल्या आवडीप्रमाणे जोही आकार द्यायचा असेल तो आपण देऊ शकतो, पण मी गोलाकारच देत आहे. त्यानंतर आता आपल्याला कटोरी पण काढून घ्यायची आहे. कटोरीसाठी आर्महोलपासून 2.5 इंच खूण करायची आणि गळ्यापासून असा कटोरीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा. ही झाली आपली कटोरी. कटोरीच्या ब्लाऊजचा फर्मा तयार झाला. परंतु ही कटोरी आपल्याला अशीची अशीच नाही टाकायची, तर दुसऱ्या कापडवर आपण ते ड्रॉ करून घेऊ. तिला वाढवून टाकावं लागते, म्हणजेच ती योग्य येते. तर आपण हे सर्व कटिंग करून घेऊ. त्यानंतर आता ही कटोरी आपण इथेच पेपरवर ठेवून मोठी कटोरी काढणार आहोत. तिचे माप वाढवून घेणार आहोत. तर याच पेपरवर आपल्याला इथे कटोरी वाढवून घेऊ आपण. डाव्या साईडने आणि उजव्या साईडने दोन्ही साईडने आपल्याला कटोरी वाढवायची असते. गळ्याचा आकार सरळ जसा आहे तसाच घ्यायचा, पण डाव्या साईडने वरून गळ्याजवळ 1 सेंटीमीटर शिलाई मार्जिन सोडायची आणि खालच्या दिशेनं 1.25 इंच घ्यायचे. दुसऱ्या साईडने सुद्धा खाली 1.25 इंच आणि वर गळ्याच्या साईडने 1 सेंटीमीटर कटोरी वाढवून घ्यायची आणि सरळ लाईन ड्रॉ करून आपण कटोरी काढून घेऊ. तिथून खालच्या दिशेने 1.5 इंच किंवा 1 इंच एवढी गळ्याच्या बाजूने 1 सेंटीमीटर वाढवावीच लागते, नाहीतर गळ्याचा आकार बदलतो. कटोरीचे दोन्ही टोक एकमेकात जोडून घेऊ.
मोजून घ्यायचे. जशी आता कटोरी या साईजपासून तेथपर्यंत 8 इंच आहे, तर त्याचा मध्य म्हणजे 4 इंच. आपण 4 इंचावर खाली 1 इंचाची लाईन ड्रॉ करू. तिथे टक्स टाकायचे आहे बस्ट पॉईंटपर्यंत. प्रत्येकाचा बस्ट पॉईंट वेगळा असतो, पण मेजरमेंटनुसार बस्ट पॉईंट घ्यायचा आणि टक्स टाकायची. हे झाले आपले कटोरीचा आकार. हेच मेजरमेंट आणि हीच कटोरी आपल्याला कापडवर वापरायची आहे. आता आपण ते कट करून घेऊ. मला आशा आहे तुम्हाला ही पेपर कटिंग, कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग समजलीच असेल. हे आहे आपले मुंड्याचे माप. इथे शिलाई मार्जिन टाकायची असते कापडवर टाकताना. इकडे शिलाई मार्जिन आपण टाकलेली आहे. कटोरीत पण आपण शिलाई मार्जिन टाकलेली आहे. हे आहे आपले मेजरमेंट. यानुसार आपण कापडवर मेजरमेंट टाकून व्यवस्थित ब्लाऊज शिवू शकतो. तुम्हाला जर हे पेपर कटिंग आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.